गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो. आज आपल्याला स्पेसिफिक हीट कॅपॅसिटीज ऑफ गॅसेस या कन्सेप्टबद्दल किंवा या पॉईंटबद्दल आपल्याला डिटेल माहिती पाहायची आहे. काल या बाबतीतल्या काही स्टेटमेंट आपण पाहिलेल्या होत्या. त्यापैकी स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी of gases it is start from 0 to infinity, कारण इथून सुरुवात होणार आहे आणि या ठिकाणी संपण्याचे चान्सेस. इट इज अ रेंजेस फ्रॉम दॅट पॉईंट टू दॅट वन. यासाठी फॉर्म्युला होता, म्हणजे स्पेसिफिक हीट कॅपॅसिटीची डेफिनेशन अशी आहे: C इज इक्वल टू Q अपॉन M इंटू डेल्टा टी. C is specific heat capacity. त्याच्यानंतर M is mass of substance. त्याच्यानंतर डेल्टा T is a change in temperature. आणि Q that may be also is called amount of heat absorbed or evolved. So that is a different types of concept here. मग या ठिकाणी हा फॉर्म्युला जर आपण आयसोथर्मल प्रोसेससाठी जर वापरला, फॉर आयसोथर्मल प्रोसेससाठी काय येईल? आयसोथर्मल म्हणजे टेम्परेचर ऑफ द सिस्टीम इज रिमेन्स कॉन्स्टंट अँड इंटरनल एनर्जी ऑफ द सिस्टीम इज ऑल्सो रिमेन्स कॉन्स्टंट. दॅट इज कॉल्ड एज आयसोथर्मल प्रोसेस. मग या ठिकाणी टेम्परेचर जर कॉन्स्टंट असेल तर Q इज अ अमाऊंट ऑफ हीट इज ॲब्सॉर्ब और इव्हॉल्ड. Q इज अ अमाऊंट ऑफ हीट इज ॲब्सॉर्ब और इव्हॉल्ड. आणि मग या ठिकाणी हा फॉर्म्युला C इज इक्वल टू Q अपॉन M इंटू डेल्टा टी. Change in temperature is 0, therefore C is equal to Q upon M into value of delta T, that means change in temperature is 0. Therefore काय येते मग या ठिकाणी? C is equal to Q upon 0. So C is equal to काय येतं? इन्फिनिटी फॉर आयसोथर्मल प्रोसेसला. For adiabatic process, adiabatic process ला does not exchange heat with the surrounding. So therefore Q is equal to 0 or capital Q is equal to 0. That is called adiabatic process. That means does not exchange heat. याला आपण असंही म्हणू शकतो, does not exchange heat with the surrounding. Is called adiabatic process. आणि मग ॲडियाबॅटिक प्रोसेससाठी Q इज इक्वल टू 0 आहे. तर मग हा फॉर्म्युला C इज इक्वल टू Q अपॉन M इंटू डेल्टा टी. आणि मग C इज इक्वल टू Qची व्हॅल्यू झाली 0 डिवायडेड बाय M इंटू डेल्टा टी. कुठल्याही संख्येला जर 0ने डिवाइड केलं तर C इज इक्वल टू 0 येतं. मग आता आपण जे पाहिलेलं आहे, इट इज स्टार्ट फ्रॉम 0 टू इन्फिनिटी. सो दॅट इज अ कन्सेप्ट अंडर द स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी. ऑल क्लिअर? त्याच्यानंतर
चला इथंपर्यंत कळलेलं असेल. आता अशी आपण अपेक्षा ठेवायला काही हरकत नाही. मग स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी याला आपण आणखीन दोन वेगवेगळ्या माध्यमांनी, दोन वेगवेगळ्या कन्सेप्टनी रिप्रेझेंट करू शकतो. कोणाला? स्पेसिफिक हीट कॅपॅसिटीला. तर ते कसं रिप्रेझेंट करता येईल ते आपल्याला पाहायचं आहे. तर त्याच्यामध्ये दोन टर्म्स आहेत. एक स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी ॲट कॉन्स्टंट प्रेशर आणि स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम. सो स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी ऑफ गॅसेस आहेत. त्याच्यामध्ये आपण पाहू पहिल्यांदा ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम. त्याला आपण रिप्रेझेंट करतो सी आणि व्ही. मग या ठिकाणी आता हा फॉर्म्युला आपल्याला कसा कन्वर्ट करता येईल? सी व्ही इज इक्वल टू क्यू अपॉन एम इंटू डेल्टा टी. याचे डेफिनेशन काय होईल माहिती आहे का? इफ 1 ग्रॅम ऑफ सबस्टन्स, आता आपण अगोदर डेफिनेशन काय पाहिली होती? अमाऊंट ऑफ हीट इज रिक्वायर्ड. मग बघा ॲक्च्युअली याचे डेफिनेशन काय होते पहा. याचे डेफिनेशन होते आपली अमाऊंट ऑफ हीट इज रिक्वायर्ड टू raise the temperature of gas, raise the unit mass of gas. Amount of heat is required to increase the unit mass of gas. Raise the temperature of unit mass of gas by 1 unit by unit degree Celsius. Amount of heat is required to raise the temperature of unit mass of gas by unit degree Celsius is called. ही आपण स्पेसिफिक हीट कॅपॅसिटीची डेफिनेशन बघितलेली होती. मग आता स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूमला आपल्याला त्याची डेफिनेशन पाहायची आहे. तर याची डेफिनेशन काय होईल? इफ 1 ग्रॅम ऑफ सबस्टन्स, इफ increase the temperature of the temperature of 1 gram of substance by 1 degree Celsius. याला काय म्हणायचं? स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम. या ठिकाणी काय येईल? सी व्ही इज इक्वल टू सबस्टन्स किती आहे? एम इज इक्वल्स टू 1 ग्रॅम अँड डेल्टा टी इज इक्वल टू 1 डिग्री सेल्सिअस. मग सी व्हीचा फॉर्म्युला काय होईल? क्यू अपॉन एम इंटू डेल्टा टी. 3 एमच्या ठिकाणी काय येईल? 1 इंटू 1. सो सी व्ही इज इक्वल्स टू क्यू और सी वी इज इक्वल्स टू क्यू और क्यू इज इक्वल टू सी वी और क्यू वी इज इक्वल टू सी वी. म्हणजे अमाऊंट ऑफ हीट ॲब्सॉर्ब ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम, दॅट इज मीन बाय स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम. सो क्यू वी अमाऊंट ऑफ हीट absorb at constant volume and CV is equal to specific heat capacity at constant volume. तर अशा प्रकारे आपल्याला ह्या दोन टर्म्स पाहायला मिळतात. त्याच्यानंतर ॲट कॉन्स्टंट प्रेशर, नंतरचा पॉईंट आहे ॲट कॉन्स्टंट काय प्रेशर.
आता ॲट कॉन्स्टंट प्रेशरला तर याला आपण रिप्रेझेंट करतो CV. याला कशाने रिप्रेझेंट करतो? CV. तर या ठिकाणी प्रेशर आहे, या ठिकाणी P येईल. P याने प्रेशर. मग आता इथं CP इज इक्वल टू Q/M इंटू डेल्टा टी. फॉर्म्युल्यामध्ये कुठलाही चेंज नाही. या ठिकाणी काय आहे? 1 ग्रॅम सबस्टन्स, डेफिनेशन इज सेम. इन्क्रीज द टेम्परेचर ऑफ 1 ग्रॅम ऑफ सबस्टन्स बाय 1 डिग्री सेल्सिअस. 1 ग्रॅम ऑफ सबस्टन्स बाय 1 डिग्री सेल्सिअस. याला काय म्हणायचं? CP. इथं काय येईल? 1 ग्रॅम सबस्टन्स दॅट इज इक्वल टू M अँड 1 डिग्री सेल्सिअस दॅट इज इक्वल्स टू डेल्टा. सो CP इज इक्वल्स टू Q/, इथं आला 1 इंटू 1. देअरफॉर CP इज इक्वल टू Q, त्याला तुम्ही और Q इज इक्वल टू CP, त्यालाच आणखी म्हणायचं QP इज इक्वल टू CP. या सगळ्या कन्सेप्ट आपल्याला मांडता येतात. QP इज इक्वल टू CP. म्हणजे याला CP म्हणजे काय, QV काय आहे, QP काय, QP अमाऊंट ऑफ हीट ॲब्सॉर्ब ॲट, अमाऊंट ऑफ हीट ॲब्सॉर्ब ॲट कॉन्स्टंट प्रेशर. आणि CV, CP इज इक्वल टू स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी ॲट कॉन्स्टंट प्रेशर. ऑल क्लिअर? आता आज म्हणजे आत्ता जेवढं झालेलं आहे तेवढं कदाचित तुम्हाला कळलं असेल अशी मी अपेक्षा ठेवतो. त्याच्यानंतर आपल्याला पुढचा पॉईंट पाहायचा आहे. नाव द नेक्स्ट पॉईंट इज मोलार स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी. काय पाहायचं आता? मोलार स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी. काय आहे मोलार स्पेसिफिक हीट? बघा, त्या ठिकाणी स्पेसिफिक हीट कॅपॅसिटीच्या ठिकाणी आपण काय पाहिलं होतं? वेट ऑफ सबस्टन्स. आता या ठिकाणी आपल्याला काय मेन्शन केलं आहे? मोल, नंबर ऑफ मोल्स. नंबर ऑफ मोल्स म्हणजेच मोलार स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी. मग या ठिकाणी आपण आता मी तुम्हाला हेडिंग मोलार स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी हेडिंगला आपण चेंज करू. मोलार स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी ऑफ गॅसेस. आता याची सुरुवात करत असताना आपण बघा, पहिला फॉर्म्युला आपण स्पेसिफिक हीट कॅपॅसिटीसाठी असा वापरलेला होता. C इज इक्वल टू Q/M इंटू डेल्टा टी असा फॉर्म्युला वापरला होता स्पेसिफिक हीट कॅपॅसिटीसाठी. तर मोलार स्पेसिफिक हीट कॅपॅसिटीसाठी हाच फॉर्म्युला आहे. मोलार स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी C इज इक्वल टू Q/N इंटू डेल्टा टी. दॅट इज अ मोलार स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी. मग आता याच्याबद्दल आपल्याला डिटेल माहिती पाहिजे आहे. मग याच्यामध्ये पुन्हा 2 पॉईंट येतात. एक आहे मोलार स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी ॲट कॉन्स्टंट प्रेशर. त्याला म्हणायचं मोठा CP, त्याला C मोठा दाखवायचा आहे, CP. तर या ठिकाणी आपण इथं पहा, आता CP हा मोठा C आणि इथं आपण काढला P इज इक्वल टू फॉर्म्युला आहे Q/N इंटू डेल्टा टी. हा फॉर्म्युला आहे. याचे डेफिनेशन काय होते? अमाऊंट ऑफ हीट रिक्वायर्ड, अमाऊंट ऑफ हीट required to raise the temperature of
टेम्परेचर ऑफ 1 मोल ऑफ सबस्टन्स किंवा 1 मोल ऑफ गॅस बाय 1 डिग्री सेल्सिअस. याला म्हणायचं स्पेसिफिक हीट मोलार स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी. मोलार स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी ॲट अ कॉन्स्टंट प्रेशर. यासाठी आपण फॉर्म्युला या ठिकाणी मांडलेला आहे. आणि दुसरा आहे मोलार स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी. मोलार स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम. तर याच्यासाठी फॉर्म्युला येतो कॅपिटल मोठा सी व्ही, कॅपिटल सी व्ही. इट इज अ सेकंड. आणि मग याच्यामध्ये खूप जास्त असं काही नाही, याच्यावरती डायरेक्ट फॉर्म्युला आहे. मग काय होतं आहे याच्यासाठी फॉर्म्युला सी व्ही इज इक्वल टू क्यू अपॉन एन इंटू डेल्टा टी. बाकी ॲज इट इज आहे. आणि मग या दोघांमधला डिफरन्स आहे जे मोलार स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी आणि स्पेसिफिक हीट कॅपॅसिटीमध्ये एक छोटासा डिफरन्स आहे. तो डिफरन्स इन शॉर्टमध्ये मी तुम्हाला सांगतो आहे. जास्त आपल्याला डिटेल त्याच्यामध्ये जायचं नाही कारण तो फॉर्म्युला आहे फक्त. तर या दोघांमध्ये एक डिफरन्स येतो सी पी इज इक्वल टू कॅपिटल एम इंटू सी पी और सी व्ही इज इक्वल टू कॅपिटल एम इंटू सी व्ही. बिकॉज इथं काय येतं 1 मोल ऑफ एनी सबस्टन्स इज इक्वल टू मोलार मास ऑफ द सबस्टन्स. देअरफॉर सी पी काय आहे, हा सी पी कॅपिटल सी पी इट इज अ मोलार स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी ॲट अ कॉन्स्टंट प्रेशर. मोलार स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी ॲट कॉन्स्टंट प्रेशर. त्याच्यानंतर एम आहे कॅपिटल एम मोलार मास, मॉलिक्युलर मास और मोलार मास. आणि स्मॉल सी पी आहे स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी. तर अशा प्रकारे या दोघांमधलं रिलेशन आपल्याला पाहायला येतं. त्याच्यानंतर आपल्याला बघायचं आहे फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स. याच्यावरती काही क्वेश्चन आहेत, हे फॉर्म्युले तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. याच्यावरती काही क्वेश्चन आहेत ते आपण नंतर घेणार आहोत. याच्यानंतरचा मुद्दा आहे फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स. काय फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स इथं लिहू आपण फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स. त्यालाच म्हणायचं लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी. लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी. आता याच्यामध्ये थोडंसं काळजीपूर्वक जर विचार केला तर लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी नायदर बी क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉइड बट वन फॉर्म ऑफ एनर्जी इज कन्वर्टेड इंटू अनादर फॉर्म. तर हे आपण लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जीच्या बाबतीत पाहतो. त्याच्यासाठी आता फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स पहा थोडंसं. एक फ्लास्क आहे, याच्यामध्ये एक भांडं आहे, याला म्हणू आपण कंटेनर. त्याच्यानंतर याच्या बाजूने एक एअर इज अ हॉट वॉटर. या ठिकाणी हॉट वॉटर आहे. मग इट इज अ हॉट वॉटर.
हिअर इज हॉट वॉटर. आता याच्या तोंडाशी आपण एक बलून बांधला आहे. या ठिकाणचं टेम्परेचर T1 आणि इथलं टेम्परेचर T2 आणि ही आहे आपल्यासाठी सिस्टीम. म्हणजे काय झालं, T1 इज ग्रेटर दॅन T2. आता काय होईल, इथली हीट किंवा इथली हीट इकडं फ्लो होते जेव्हा टेम्परेचर डिफरन्स असेल. तर जर टेम्परेचर डिफरन्स नसेल तर इथली हीट किंवा इथली हीट इकडं किंवा इकडची हीट इकडं, सिस्टीमची हीट सराउंडिंगमध्ये किंवा सराउंडिंगची हीट सिस्टीममध्ये जात नाही. दिस इज अ फ्लास्क. दिस फ्लास्क इज अ सिस्टीम फॉर यू and mouth of the flask we attach the balloon and around the flask a hot water is put here. Now the temperature of hot water is greater, that means T1 is greater than T2. That time heat is enter into the inside. आता हीट आतमध्ये प्रवेश करते आहे, याला आपण बलून म्हणू. इट इज अ बलून. हा बलून आहे. मग हीट जसं जसं या भांड्यात प्रवेश करेल तसा तसा हा बलून फुगायला लागतो. बलून ग्लो होतो. आता हा फुगलेला बलून आहे. म्हणजे काय झालं सांगा या ठिकाणी, Q इज इक्वल टू पॉझिटिव्ह. म्हणजे काय झालं, सिस्टीमला हीट मिळाली. सिस्टीमला हीट मिळाली. हा Q किंवा दिस Q इज ऑल्सो पॉझिटिव्ह. हे दोघं एकाच अर्थाने रिप्रेझेंट केले जातात. सिस्टीमनी जर हीट घेतली दॅट मीन्स ॲब्सॉर्ब द हीट फ्रॉम द सराउंडिंग, सो Q इज पॉझिटिव्ह. आणि सिस्टीमनी जर हीट दिली तर Q इज निगेटिव्ह और स्मॉल q इज ऑल्सो निगेटिव्ह. लॉस ऑफ हीट. लॉस ऑफ हीट. इकडं म्हणू आपण गेन ऑफ हीट. ऑल क्लिअर. तर इथंपर्यंत आहोत आपण सध्या. मग आता काय झालं, या ठिकाणी वर्क झालेला आहे कारण अगोदर बलून अनफ्लॅटेड होता, म्हणजे फ्लॅट बलून होता. आता या ठिकाणी टेम्परेचर आतमध्ये गेलं त्याच्यामुळं बलूनचं एक्सपान्शन झालं. सो वर्क इज डन. सो वर्क इज इक्वल्स टू निगेटिव्ह ड्यू टू, कशामुळं निगेटिव्ह, ड्यू टू एक्सपान्शन. एक्सपान्शन ऑफ गॅस. त्याच्यामुळं वर्कडन कसं झालं, निगेटिव्ह वर्कडन आपल्याला पाहायला मिळालं. मग ड्यू टू द प्रोसेस ऑफ एक्सपान्शन, मग आपल्याकडं फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स असा येतो, डेल्टा यू इज इक्वल टू क्यू. कोणताही क्यू घ्या, हा घ्या किंवा और हा घ्या, क्यू प्लस डब्ल्यू. दॅट इज अ फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स. इंटरनल एनर्जी चेंज झाली. इंटरनल एनर्जी चेंज कधी होते, हीट ॲब्सॉर्ब केल्यानंतर आणि वर्क होतं. मग याला मी असं मांडू शकतो का बघा, डेल्टा यू इज इक्वल टू क्यू प्लस, सॉरी क्यू ऑलरेडी प्लस आहे या ठिकाणी, मायनस डब्ल्यू, कारण ड्यू टू एक्सपान्शन ऑफ गॅस. एक्सपान्शन ऑफ गॅस. त्याच्यामुळं हे फॉर्म्युला येणं शक्य आहे. मग आता काय झालं, या ठिकाणी हा फॉर्म्युला तयार झालेला आहे. याच्याऐवजी आपण हा फॉर्म्युला सुद्धा यूज करू शकतो. डेल्टा यू इज इक्वल टू, आत्ताच काही मिनटापूर्वी CP मोलार हीट कॅपॅसिटी ॲट कॉन्स्टंट, सो CV इंटू DT. CV इज अ मोलार हीट कॅपॅसिटी, स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम असं आपण म्हणू शकतो. आणि डेल्टा T इज अ चेंज इन टेम्परेचर, दॅट इज DT इज इक्वल्स टू T2 मायनस T1. मग हे इक्वेशन फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स, दॅट इज अ इक्वेशन ऑफ फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स. मग हे इक्वेशन आपल्याला आयसोथर्मल प्रोसेसला कसं येईल, फॉर आयसोथर्मल प्रोसेस. फॉर आयसोथर्मल प्रोसेस, आयसोथर्मलला काय येतं, डेल्टा T इज इक्वल टू 0 if the delta T is equal to 0 and delta U is equal to 0. Therefore, delta U is equal to 0. मग हे इक्वेशन अकॉर्डिंग टू द फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स, it is related to the isothermal process. According to the isothermal process,
temperature of the system is remains constant. If the temperature of the system is remains constant, therefore internal energy of the system is remains constant. So in this way, तर अशा प्रकारे मग आता या ठिकाणी मग हे इक्वेशन कसं कन्वर्ट होईल, हे इक्वेशन कसं कन्वर्ट होईल बघा, डेल्टा यू इज इक्वल टू क्यू क्यू मायनस डब्ल्यू. मग कन्सेप्ट काय आहे तो पहा या ठिकाणी, क्यू इज इक्वल टू डेल्टा यू प्लस डब्ल्यू, डेल्टा टी इज इक्वल टू 0, डेल्टा यू इज इक्वल टू 0. डेल्टा यू जर इज इक्वल टू 0 असेल तर क्यू या ठिकाणी मायनस डब्ल्यू असं येईल, बरोबर आहे. आणि क्यू इज इक्वल्स टू डब्ल्यू हे इक्वेशन तयार होतं. पण जर काळजीपूर्वक पहा, हे झालं कंप्रेशनसाठी. जर वर्कडन झालं असेल तर काळजीपूर्वक हे इक्वेशन पहा, दिस इज अ कन्वर्टेड इनटू दॅट वे, डेल्टा यू इज इक्वल टू क्यू प्लस डब्ल्यू. आता हे इक्वेशन आपण ऑलरेडी एक्सपान्शनसाठी मांडलेलं आहे, हे इक्वेशन ऑलरेडी आपण एक्सपान्शनसाठी मांडलेलं. मग फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स काय, डेल्टा यू इज इक्वल टू क्यू प्लस डब्ल्यू, डेल्टा यू इज इक्वल टू क्यू प्लस डब्ल्यू. हा क्यू वापरा किंवा हा क्यू वापरा, कोणताही क्यू वापरला तरी चालतो. डेल्टा यू इज इक्वल टू क्यू प्लस डब्ल्यू. मग डेल्टा यू इज इक्वल टू फॉर आयसोथर्मल प्रोसेसला फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स असा कन्वर्ट होतो, फॉर आयसोथर्मल प्रोसेसला फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स असा कन्वर्ट होतो. आयसोथर्मल म्हणजे टेम्परेचर ऑफ द सिस्टीम रिमेन्स कॉन्स्टंट. इफ द टेम्परेचर ऑफ द सिस्टीम इज रिमेन्स कॉन्स्टंट, देअरफॉर इंटरनल एनर्जी ऑफ द सिस्टीम इज रिमेन्स कॉन्स्टंट. So due to the internal energy of the system is remains constant, so this value is put in that equation. So delta U is equal to 0, Q plus W. मग आता Qला जर आपण इकडे घेतलं तर या ठिकाणी Q is equal to minus W. याचाच अर्थ टोटल हीट, दॅट मीन्स हीट इज ॲब्सॉर्ब टू द सिस्टीम. म्हणजे बघा, या सिस्टीमनी, ही सिस्टीम आहे जरा असं आपण कन्सिडर केलं, या सिस्टीमनी हीट ॲब्सॉर्ब केल्यानंतर वर्क होतं, आणि वर्क होतं म्हणजेच वर्क एक्सपान्शनमध्ये होतं. टोटल हीट ॲब्सॉर्ब बाय द सिस्टीम अँड टू प्रोड्यूस द वर्क इज निगेटिव्ह. सो वर्क डन इज निगेटिव्ह, राईट, ड्यू टू एक्सपान्शन आहे. मग या ठिकाणी वर्क निगेटिव्ह झालं कारण सिस्टीमनी सराउंडिंगवरती केलेलं वर्क आहे. तर अशा प्रकारे हा फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स या ठिकाणी आपल्याला सांगता येतो. त्याच्यानंतर वर्क डन इन व्हॅक्यूम इज 0. एक छोटासा कन्सेप्ट आहे, वर्क डन इन व्हॅक्यूम इज 0. आणि मग या आयसोथर्मलला, ॲडियाबॅटिकला, आयसोबारिकला, आयसोकोरिकला फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स कसा कन्वर्ट होतो ते आपल्याला त्याच्यानंतर पाहायचं आहे. मग आता आपल्याला काय पाहायचं आहे, वर्क डन इन व्हॅक्यूम इज 0. पहा, आत्ता जे डायग्राम काढलेला होता, फॉर एक्झाम्पल दिस इज अ फ्लास्क. आपल्याला काय पाहायचं आहे, वर्क डन इन व्हॅक्यूम इज 0. या ठिकाणी एक फ्लास्क ठेवला, आणि याच्या माउथला आपण बलून बांधलेला आहे. याच्या बाजूला हॉट वॉटर आहे, दिस इज अ हॉट वॉटर, हेअर इज अ हॉट वॉटर. इथलं टेम्परेचर T2, इथलं टेम्परेचर T1, आणि T1 इज ग्रेटर दॅन T2. आता आपल्याला बघायचं, वर्क डन इन व्हॅक्यूम इज 0. जर समजा ॲटमॉस्फिअरमध्ये, हे आहे ॲटमॉस्फिअर, त्यालाच आपण सराउंडिंग असं म्हणू शकतो. मग ॲटमॉस्फिअरमध्ये जे प्रेशर आहे, जर ते प्रेशर 0 असेल म्हणजेच त्याला आपण व्हॅक्यूम असं म्हणतो. ॲटमॉस्फिअरमध्ये जे प्रेशर आहे ते जर प्रेशर 0 असेल तर वर्क होणं कधी शक्य आहे, वर्कसाठी 2 गोष्टी गरजेच्या आहेत. वर्कसाठी काय गरजेचं आहे, ड्रायव्हिंग फोर्स
ड्रायव्हिंग फोर्स अँड अपोजिंग फोर्स. दॅट इज मोस्ट इम्पॉर्टंट, ड्रायव्हिंग फोर्स अँड अपोजिंग फोर्स. पण या ठिकाणी इथलं प्रेशर, आता या ठिकाणी टेम्परेचर जास्त असल्यामुळं हे टेम्परेचर आतमध्ये जातंय, कारण इट इज अ टेम्परेचर डिफरन्स. पण हे टेम्परेचर जरी या ठिकाणी वाढलं तर बाहेरूनचं जे प्रेशर आहे, एक्सटर्नल प्रेशर, याला आपण पी एक्सटर्नल असं सुद्धा म्हणतो, तर ते एक्सटर्नल प्रेशर 0 असल्या कारणाने हे जे टेम्परेचर आहे त्या टेम्परेचरमुळे या ठिकाणी या बलूनचं एक्सपान्शन होत नाही. बट पी एक्सटर्नल increases slightly, therefore to produce small work, therefore to produce small amount of work. टू प्रोड्यूस स्मॉल अमाऊंट ऑफ वर्क. तर अशा प्रकारे या ठिकाणी वर्क होतं. जर एक्सटर्नल प्रेशर कम्प्लिटली अब्सेंट असेल तर फक्त ड्रायव्हिंग फोर्स चालू आहे. या ठिकाणी ड्रायव्हिंग फोर्स चालू आहे, अपोजिंग फोर्स हा 0 आहे. जसं जसं आपण अपोजिंग फोर्स स्लाइटली इन्क्रीज करू तसं तसं बघा, बट एक्सटर्नल प्रेशर इन्क्रीजेस स्लाइटली देअरफॉर टू प्रोड्यूस स्मॉल अमाऊंट ऑफ वर्क. जेवढं एक्सटर्नल प्रेशर इन्क्रीज केले तेवढ्याच प्रमाणात वर्क या ठिकाणी झालेलं तुम्हाला पाहायला मिळतं. तर अशा प्रकारे वर्क जसं जसं जर एक्सटर्नल प्रेशर इन्क्रीज केलं, इफ द एक्सटर्नल प्रेशर इज इन्क्रीजेस देअरफॉर द वर्क मॅक्सिमम वर्क इज ऑब्टेन. एक्सटर्नल प्रेशर इज स्मॉल अमाऊंट, सो देर इज अ स्मॉल वर्क इज डन हिअर. तर दॅट इज अ वर्क डन इन व्हॅक्यूम इज 0. मग जसं जसं स्टेप बाय स्टेप जर एक्सटर्नल प्रेशर तुम्ही इन्क्रीज करायला लागले स्टेप बाय स्टेप, फॉर एक्झाम्पल इथं होतं, फॉर एक्झाम्पल इट इज 1/4 ATM, त्याच्यानंतर तुम्ही 1/2 ATM, सॉरी 2/3 ATM, त्याच्यानंतर 1/4 ATM, असं जर तुम्ही इन्क्रीज करायला गेलात म्हणजे 1/2 आणि त्याच्यानंतर ATM आणि याच्यानंतर 1 ATM, म्हणजे स्टेप बाय स्टेप जर तुम्ही एक्सटर्नल प्रेशर इन्क्रीज करायला लागल्या तर या ठिकाणी मॅक्सिमम अमाऊंट ऑफ वर्क होण्यास मदत होते. सो इन दिस वे वर्क डन इन व्हॅक्यूम इज 0 हा कन्सेप्ट आपला या ठिकाणी कंप्लीट होतो. देन नेक्स्ट पॉईंट, वी सी द फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स. आत्ता काही मिनटापूर्वी आपण फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स पाहिलेला आहे आणि तो फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स आपल्याला वेगवेगळ्या फॉर्ममध्ये पाहायचा आहे. फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक वी सी द डिफरंट फॉर्म्स ऑफ इक्वेशन रिलेटेड टू फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स. ऑल क्लिअर? फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्सशी रिलेटेड वेगवेगळ्या कन्सेप्ट आपल्याला वेगवेगळ्या प्रोसेसशी रिलेटेड इक्वेशन पाहायचे. तर फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक फॉर डिफरंट प्रोसेस. फर्स्ट लॉ ऑफ thermodynamic for different process. याच्यामध्ये पहिली प्रोसेस आयसोथर्मलचा आपण आत्ताच बघितलेला आहे. आयसोथर्मल फॉर आयसोथर्मल प्रोसेस. फॉर आयसोथर्मल प्रोसेसला काय ते पहा. आयसोथर्मलला काय, आयसोथर्मलचे डेफिनेशन तुम्हाला माहिती आहे, द प्रोसेस इन विच टेम्परेचर ऑफ द सिस्टीम इज रिमेन्स कॉन्स्टंट. याला काय म्हणतो आपण, आयसोथर्मल. इफ द टेम्परेचर ऑफ द सिस्टीम इज रिमेन्स कॉन्स्टंट देअरफॉर इंटरनल एनर्जी ऑफ द सिस्टीम इज रिमेन्स कॉन्स्टंट. इंटरनल एनर्जीला डेल्टा यूने आपण रिप्रेझेंट करतो.
मग फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनेमिक्स काय आहे? फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनेमिक्स काय आहे पहा, डेल्टा यू इज इक्वल टू क्यू प्लस डब्ल्यू, इवन क्यू इज इक्वल्स टू डेल्टा यू मायनस डब्ल्यू, असा हा फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनेमिक्स येतो. मग टेम्परेचर आयसोथर्मल प्रोसेस आहे. आयसोथर्मल म्हणलं की टेम्परेचर कॉन्स्टंट, त्याचबरोबर इंटरनल एनर्जीसुद्धा कॉन्स्टंट. सो क्यू म्हणजे याच्याऐवजी तुम्ही हा क्यूसुद्धा वापरू शकता, हा क्यूसुद्धा वापरू शकता, इज इक्वल टू 0 मायनस डब्ल्यू. आणि मग क्यू या ठिकाणी कॅपिटल क्यू और स्मॉल क्यू इज इक्वल्स टू मायनस डब्ल्यू. आपण ऑलरेडी पाहिलं आहे हे. याला काय म्हटलेलं होतं? टोटल अमाऊंट ऑफ हीट ॲब्सॉर्ब बाय द सिस्टीम इज कम्प्लिटली कन्वर्टेड इन टू वर्क. दुसरी आहे ॲडियाबॅटिक प्रोसेस. ॲडियाबॅटिक प्रोसेस. आता ॲडियाबॅटिकमध्ये काय? क्यू इज इक्वल टू 0. फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनेमिक्स आपल्याला असं सांगतो, क्यू इज इक्वल्स टू डेल्टा यू मायनस डब्ल्यू, मायनस डब्ल्यू. आता मायनस डब्ल्यू म्हणजे काय? मायनस डब्ल्यू इज इक्वल्स टू पी डेल्टा व्ही. मग हे इक्वेशन आपण असं म्हणू शकतो का, क्यू इज इक्वल टू डेल्टा यू प्लस पी डेल्टा व्ही. तर क्यू इज इक्वल टू काय आहे? 0 आहे. या ठिकाणी 0 ठेवला, डेल्टा यू प्लस पी डेल्टा व्ही, बरोबर आहे बघा. मग डेल्टा यू इज इक्वल्स टू मायनस पी डेल्टा व्ही, म्हणजेच डेल्टा यू इज इक्वल्स टू मायनस डब्ल्यू. म्हणजे इंटरनल एनर्जी चेंज झाल्यानंतर सुद्धा वर्क होतं असं आपल्याला या ठिकाणी सांगता येतं. त्याच्यानंतर तिसरी प्रोसेस आहे, तिसरी प्रोसेस आहे आयसोबारिक प्रोसेस. कोणती प्रोसेस? आयसोबारिक प्रोसेस. आणि आयसोबारिकला काय आहे? डेल्टा पी म्हणजे प्रेशर ऑफ द सिस्टीम इज रिमेन्स कॉन्स्टंट. आता मग या इक्वेशनला आपलं काय? फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स, क्यू इज इक्वल्स टू डेल्टा यू मायनस डब्ल्यू. याला आपण असंही म्हणू शकतो, क्यू इज इक्वल टू अमाऊंट ऑफ हीट ॲब्सॉर्ब ॲट अ कॉन्स्टंट प्रेशर इज इक्वल्स टू डेल्टा यू मायनस डब्ल्यूच्या ऐवजी पी डेल्टा व्ही आपण वापरू शकतो, कारण आपण बघितलं आहे आयसोथर्मल इरिव्हर्सिबल प्रोसेसमध्ये. मग या ठिकाणी काय होईल? आता याच्यामध्ये काही चेंज करता येणार आहे का? प्रेशर कॉन्स्टंट, चेंज इन प्रेशर, देर इज अ नो चेंज इन प्रेशर. सो दिस इक्वेशन रिमेन्स अनचेंज. दिस इक्वेशन remains unchanged. All clear? This equation remains unchanged. तर अशा प्रकारे आता एक शेवटचा पॉईंट राहिलेला आहे. शेवटचा पॉईंट म्हणजे ॲडियाबॅटिक प्रोसेस झाला, आयसोबारिक झाला, आयसोथर्मल झाला, आयसोकोरिक तेवढा एक लिहितो आणि मग आपण या ठिकाणी थांबू. बाकीचं उद्याच्या लेक्चरला आपण घेणार आहोत. मग आता पुढचं काय बाकी आहे? आयसोबारिक झालं, आयसोकोरिक प्रोसेस. आयसोकोरिक, कोणी आयसोचोरिक असं सुद्धा म्हणते. इट इज अ फोर्थ प्रोसेस, आयसोचोरिक प्रोसेस किंवा आयसोकोरिक प्रोसेस. आणि या ठिकाणी आयसोकोरिकला काय कॉन्स्टंट आहे? डेल्टा व्ही इज इक्वल टू 0. मग फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनेमिक्स काय आहे? क्यू इज इक्वल्स टू डेल्टा यू मायनस डब्ल्यू. आता या ठिकाणी व्हॉल्यूमचा तर काही प्रश्न येतच नाही. मग डब्ल्यू इज इक्वल्स टू मायनस पी डेल्टा व्ही आपल्याला माहिती आहे. मग हे इक्वेशन जर इकडे घेतलं, मायनस डब्ल्यू इज इक्वल्स टू काय येईल? पी डेल्टा व्ही. हे आपल्याला ऑलरेडी माहिती आहे अकॉर्डिंग टू द आयसोथर्मल इरिव्हर्सिबल प्रोसेसला. मग हे इक्वेशन क्यू इज इक्वल्स टू डेल्टा यू प्लस या ठिकाणी पी डेल्टा व्ही. मग हीट ॲब्सॉर्प्शन, क्यू म्हणजे काय? ॲब्सॉर्प्शन ऑफ हीट ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम, म्हणून याला मी व्ही करतो. मग आता चेंज इन व्हॉल्यूम काय? 0. इथं चेंज इन व्हॉल्यूम 0 आहे.
मग डेल्टा व्ही इज इक्वल टू 0 असेल तर पी डेल्टा व्ही सुद्धा काय तो 0. सो क्यू व्ही इज इक्वल्स टू डेल्टा यू प्लस 0. क्यू व्ही इज इक्वल्स टू डेल्टा यू. डेल्टा यू म्हणजे ॲब्सॉर्प्शन ऑफ हीट ॲट अ कॉन्स्टंट व्हॉल्यूम दॅट टाईम टू चेंज इन इंटरनल एनर्जी. तर अशा प्रकारे या टॉपिकचा इथंपर्यंत संपतो. कदाचित या सर्व कन्सेप्ट तुम्हाला कळाल्या असतील अशी मी अपेक्षा ठेवतो आणि मग आपण या ठिकाणी थांबूयात. थँक्यू. थँक्स अ लॉट.